श्री दत्तधाम क्षेत्र कुंवरपूर। श्री क्षेत्र कुंवरपूर येथे येणे सर्वांनाच आवडते, परंतु तिथे सुखसुविधांचा अभाव असल्यामुळे सामान्य जणांना तिथे राहण्यास आवडत नाही। तिथे लॉज, रेस्टॉरंट, हॉटेल्स, दुकाने, अन्य भौतिक सुविधा नाहीत। यासाठी कोणीही व्यक्ती जबाबदार नाही, कारण तिथे विराजमान असलेल्या परमात्मा श्रीपाद वल्लभ प्रभूंना या गोष्टी नको आहेत। त्यांची परवानगी नसल्यामुळेच अजूनही भौतिक लागणाऱ्या सुविधा होऊ शकल्या नाहीत। सन 1980 साली कुंवरपूर येथील कृष्णा नदीवर कर्नाटक सरकारमार्फत पूल मंजूर झाला आहे। तरीही आज पावे तो 44 वर्ष पूर्ण झाली, तरी तो पूल पूर्ण होऊ शकला नाही। याचे कारण एकच, परमात्मा श्रीपाद वल्लभ प्रभूंना वाटते इथे गर्दी वा गोंधळ म्हणजे मार्केट, वाहन, दुकाने नको, कारण इथे गर्दी वाढेल। तसेच प्रत्येक भक्तांच्या मनोकामना पूर्ण कराव्या लागणार। तसेच चांगल्या भक्तांबरोबर वाईट भक्तसुद्धा परमात्मा श्रीपाद श्री वल्लभ प्रभूंचे दर्शन घेणार, आणि परमात्म्याला हेच नको आहे। परमात्मा श्रीपाद श्री वल्लभ प्रभूंची इच्छा आहे फक्त निवडक भक्तांनाच दर्शन देण्यासाठी कुंवरपुरात बोलवण्यात येते। जे लोक भाग्यवान आहेत, ज्यांनी आपल्या भक्तीने मागील जन्माची पूर्व पुण्याई प्राप्त केली आहे, अशा भाग्यवान आणि पुण्यवान भक्तांनाच श्रीपाद श्री वल्लभ प्रभूंच्या परवानगीनेच कुंवरपूरमध्ये जाणे सहज सुलभ होऊ शकते। अन्यथा अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आणि दर्शन होत नाही। इथे येण्यासाठी अनेक जन्माची सत्कर्माची पुंजी असावी लागते। दर्शनाला येण्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती आणि इच्छा असावी लागते। एवढे सर्व असल्यावरच भगवंताचे दर्शन होऊन अनुभूती येते। कुंवरपूरला येण्यासाठी भक्तांची परीक्षा का घेतली जाते, तर उत्तर असे आहे, हे कलियुग आहे। इथे भक्त प्रल्हादासारखे भक्त आहेतच, तसेच हिरण्यकशिपूसारखे सुद्धा आहेत, आणि परमात्मा श्रीपाद श्री वल्लभ प्रभूंना फक्त भक्त प्रल्हादासारखेच भक्तप्रिय आहेत। त्यामुळे त्यांनाच आपले दर्शन घडावे, आपण इथेच आहोत याची सुद्धा अनुभूती यावी, म्हणून तर इथे येण्यासाठी भक्तांची परीक्षा घेतली जाते। म्हणून कुंवरपूर या ठिकाणी जे जाऊन आलेत व ज्या दत्त भक्तांनी भगवान श्रीपाद श्री वल्लभ यांचे कुंवरपूरमध्ये जाऊन दर्शन घेतले आहे, ते सर्वजण धन्य आहेत। तेच या कलियुगातील भगवंताचे प्रिय आहेत। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।